नमस्कार. आज आपण जगन्नाथ होरा हे जे ॲप्लिकेशन आहे, ते कसे इन्स्टॉल करायचे, ते आपल्या लॅपटॉपवरती कसे घ्यायचे ते पाहणार आहोत. जगन्नाथ होरा हे विंडोज लॅपटॉप किंवा विंडोज डेस्कटॉप ह्यावरतीच इन्स्टॉल होते. ते मोबाईलसाठी नसते आणि तसे म्हटले तर फक्त विंडोजसाठीच आपल्याला मिळतं. मग ते जाण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे वैदिक ॲस्ट्रोलॉजर असं Googleमध्ये तुम्ही जेव्हा सर्च कराल, तेव्हा तुम्हाला हे वैदिक ॲस्ट्रोलॉजर .org ही वेबसाईट येते. ही पी.व्ही.आर. नरसिंह राव ह्यांची वेबसाईट आहे. आपल्याला इथे जायचं आहे. इथे आलात, की तुम्हाला यांच्याबद्दलची पूर्ण माहिती मिळते. याच्यात तुम्ही पुढे जा आणि ॲस्ट्रोलॉजी याच्यावरती या आणि इकडनं फ्री सॉफ्टवेअर ह्यावरती या. इथे आलात, की तुम्हाला इथे दिसतं जगन्नाथ होरा म्हणजेच जे होरा या सॉफ्टवेअरबद्दल दिसतं. इकडे व्हर्जन 8.0 हा दिसतो आणि इथे डाउनलोड अशी लिंक आहे. इथे डाउनलोडवर क्लिक करा. हे डाउनलोड वरती क्लिक केल्यावर तुम्ही ना इथे येता. या 3 गोष्टी आहेत. ते काय सांगतात, की समजा तुमच्याकडे जुनं जे होरा असेल, तर हे डाउनलोड करा. आपल्याकडे तसं काही नाहीये. आता आपल्याला 2 प्रकारचे जे होरा मिळतात. एक आहे ते म्हणजे शॉर्ट इन्स्टॉल छोटं सॉफ्टवेअर आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला 1800 ते 2000 एवढ्या 2400 एवढ्यापर्यंतचेच गोष्टी मिळतील आणि याच्यामध्ये तुम्हाला छोटा इन्स्टॉलेशन आहे. मात्र पूर्ण मोठं इन्स्टॉलेशन जे आहे, फुल इन्स्टॉलेशन ज्याला म्हणतात, ते पाहायचं असेल तर जे होराचं फुल इन्स्टॉलेशन आहे, जे तुम्हाला ॲक्चुअली उपयोगी पडतं. त्यामुळे काय करा, इथे हे जे फुल सॉफ्टवेअर आहे तेच घ्या. ते घेताना तुम्ही काय केलं होतं आधी, तर वैदिक ॲस्ट्रोलॉजरवर गेला. ॲस्ट्रोलॉजीवरून फ्री सॉफ्टवेअरवर क्लिक केलं. ते झाल्यानंतर डाउनलोडवरती क्लिक केलं आणि तुम्ही इथे आला 1, 2, 3 दिसतं. याच्यापैकी 3 नंबरच्या साठीचं जे खालचं डाउनलोड आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि ते केल्यानंतर तुम्हाला एक झिप फाईल मिळते. ती झिप फाईल डाउनलोड करायची. ही झिप फाईल डाउनलोड केल्यानंतर त्याला अनझिप करायचं आणि मग तुम्हाला एक ई-एक्स-ई फाईल मिळते. ती ई-एक्स-ई फाईल जी आहे, ती ई-एक्स-ई फाईल आपल्याला आता रन करायची आहे. मी ई-एक्स-ई फाईल तुम्हाला रन करून दाखवतो. मी माझा स्क्रीन पुन्हा एकदा शेअर करतो तुम्हाला. तर या साइटवरनं आपण घेतलं आणि अशा पद्धतीने तो इन्स्टॉलर जो आहे, तो आपल्याला सुरू करता येतो. मग इथे तुम्हाला एकानंतर एक नेक्स्ट करायचंय. इथे ॲक्सेप्ट ऑल ॲग्रीमेंट म्हणायचं आणि मग पुढे जायचं आणि मग तुम्हाला कुठे इन्स्टॉल करायचं आहे जेहोरा, त्याची तुम्ही लोकेशन द्यायची आणि नेक्स्ट करत राहा आणि इन्स्टॉल म्हणा. हे जेव्हा तुम्ही इन्स्टॉल कराल, तेव्हा हे पूर्ण ॲप्लिकेशन तुमच्या डेस्कटॉपवरती इन्स्टॉल होईल. तुमच्या कॉम्प्युटरवर ते इन्स्टॉल होणार आहे. ते झाल्यानंतर हे बघा इथे असं येतं. फिनिश म्हटल्यानंतर लॉन्च जगन्नाथ होरा म्हणून येतं. तिथे म्हणायचं आणि फिनिश म्हणायचं. हे चेकबॉक्स असाच असू द्या आणि फिनिश म्हणा. हे जेव्हा तुम्ही करता, तेव्हा जगन्नाथ होरा अशा पद्धतीने चालू होतं. आधी तुम्हाला ही स्क्रीन दिसते आणि ही स्क्रीन दिसल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला जगन्नाथ होरा दिसतो. आता या जगन्नाथ होरामध्ये बाय डिफॉल्ट म्हणजे जसं येईल तसं तुम्हाला दाक्षिणात्य पद्धतीचे 6 ज्या पत्रिका आहेत त्या दिसतात आणि बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी दिसतात. आता ह्याच्यापुढे आपण आपल्या नॉर्थ इंडियन पद्धतीची जी पत्रिका आहे ती कशी आणायची आणि सेटिंग्ज कसे चेंज करायचे ते मी तुम्हाला पुढच्या वेळेस सांगेन. धन्यवाद.